राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना मनीषा कुंभार यांना या ठिकाणी निवेदन दिलं आलेलं आहे। हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आज या ठिकाणी गंभीर परिस्थिती सोलापुरात निर्माण झालेली आहे। सरकार कुणाचं आहे तरीही जनतेची कामं ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून केलीच पाहिजे। त्यामुळं आज सोलापुरात सिव्हिल हॉस्पिटल राज्यामध्ये 2 नंबर असताना देखील या ठिकाणी अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी या हॉस्पिटलमध्ये होणं फार गरजेचं आहे, जेणेकरून लोकांना उपचार हृदयाचं देखील सिव्हिलला मिळेल जातं। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार असताना काही हॉस्पिटलमध्ये पैसे उकळण्याचा प्रकार सुरू आहे। याची गंभीर दखल घेऊन त्या ठिकाणी चौकशी करावी, सगळ्या हॉस्पिटलची चौकशी केली पाहिजे। धर्मदायित्व चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध खाटापैकी 10% खाट हे दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत उपचार मिळावे म्हणून राखीव असतात। या माध्यमातून मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी फक्त कागदोपत्रीत लोकांना उपचार मिळाला असं दाखवतात। याची चौकशी करावी आणि त्या ठिकाणी रोजच्या रोज दुर्बल घटकातील रुग्ण तिथे ॲडमिट असताना याची माहिती आपण बोर्डावर लावावी आणि फलक अक्षरात लावावी बोर्ड सगळ्या हॉस्पिटलने। तर लोकांना कळेल की आज या ठिकाणी बोर्डच्या माध्यमातून लोकांना दुर्बल घटकातील लोकांना कळेल की बाबा या ठिकाणी आज वेळ आपल्याला दुर्बल उपचार मोफत मिळेल। सर्व हॉस्पिटलच्या रुग्णांना एक भीतीदायक वातावरण निर्माण करून लोकांकडून पैसे उकळण्याचं काम आवाढव्य केलं जातं। माझी शासनाला विनंती आहे की त्या ठिकाणी आपल्या प्रशासनाचा व्यक्ती त्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये नेमावा, जेणेकरून त्याचं ऑडिट केलं जावं, म्हणजे लोकांना तिथे लुबाडलं जाणार नाही किंवा जास्तीत जास्त लोकांना पैसे घेतले जाणार नाही। हॉस्पिटलच्या आवारातील जी मेडिकल आहेत त्या मेडिकलला हॉस्पिटलच्या बाहेर परमिशन द्यावी आणि त्या हॉस्पिटलमध्ये भरमसाठ औषधाची मागणी केली जाते आणि भरमसाठ लूट त्या ठिकाणी केली जाते, म्हणून ते हॉस्पिटलच्या आवारात मेडिकलची परवानगी नाकारावी म्हणून आम्ही शासनाला विनंती केलेली आहे। पंतप्रधान आयुष्यमान कार्डाचा 5 लाखाचा विमा असताना देखील काही हॉस्पिटलला सोलापूर जिल्ह्याच्या 51 हॉस्पिटलची या ठिकाणी यादी जाहीर केली, परंतु या 51 हॉस्पिटलमध्ये 5 लाखाचा विमाचा महात्मा पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा उपचार मिळत नाही, तसा आम्हाला आदेश नाही, असं अजून मिळालं नाही असं हॉस्पिटल म्हणतात। जर या ठिकाणी लोकांना या मागणीचा पुरेपूर उपयोग झाला नाही तर या मागणीचा आमच्या निवेदनाचा विचार केला गेला नाही तर येणाऱ्या 15 जुलैपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विजेंटीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी पूनम गेट येथे उपोषणाला बसण्याचा मी या ठिकाणी जाहीर करतो आणि जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत, लोकांना उपचार मोफत मिळण्याचा प्रयत्न होत नाही, तोपर्यंत उपोषणातून आपण उठणार नाही असं मी या ठिकाणी शासनाला सांगू इच्छितो।